आपण केस गळणे, तुटणे, केसात कोंडा होणे, केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का? श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे क्रांतिकारी संशोधन. शिकाकाई, रीटा, आवळा, माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले 100% आयुर्वेदिक तेल. मजबूत, मऊ, मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होममेड आयुर्वेदिक तेल. 100% आयुर्वेदिक चमत्कार. श्री अंबिका हेअर ऑइल. अधिक माहिती आणि ऑर्डरसाठी संपर्क 70 755 65 355. गणपती बाप्पा मोरया. एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. हातकणंगले तालुक्यातल्या तारदाळ खोतवाडी इथं तारदाळ ते मगदूममाळा रोड आणि रात्री जय शिवराय नगर परिसरात तरस सदृश्य प्राणी ग्रामस्थांच्या नजरेला पडतोय. त्यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तारदाळ आणि खोतवाडी परिसरात रात्री 9च्या सुमाराला रावसाहेब डपाले हे तारदाळमधून डपाले माळ्याकडे मोटरसायकलवरून जात असताना मगदूम माळ्यानजीक त्यांच्या अंगावर तरस सदृश प्राण्यानं झेप घेतली. यावेळी त्यांनी त्यातूनच सावरून पुढे निघून गेलं असल्याचं सांगितलं. तसंच बुधवारी रात्री उशिरा जय शिवराय नगर परिसरात असलेल्या मगदूम कुटुंबियांना असाच प्राणी दिसल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलंय. हा तरस प्राणी असल्याची शक्यता अधिक बळावली आहे. याबाबत ग्रामस्थांनी वनविभागाला कळवल्यानंतर तात्काळ वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन शोधमोहीम सुरू करण्यात आली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत या शोध मोहिमेचं काम सुरू होतं, परंतु प्राण्याचा ठावठिकाणा लागला नाही. या घटनेची माहिती सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानं गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तसंच बघ्यांची देखील गर्दी झाली होती. स्थानिक ग्रामस्थांचा आग्रह आहे की वनविभागानं तातडीनं पिंजरा लावून या प्राण्याचा शोध घ्यावा. तसंच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती उपाययोजना करावी. मी रावसाहेब कृष्ण डपाले, तारदाळ डपाले माळा. मी संध्याकाळी 9 साडेनऊ दरम्यान माळ्यावर चालू होतो. जगदाळ्या माळ्याच्या आसपासच्या वाड्याच्या ठिकाणी गेले वल्ल्या कुत्र्यासारखाच मोठा प्राणी मला दिसला आणि एकदम माझ्या गाडीवर झाप मारले. माझी गाडी फास्ट होते तरी मी त्याला सावरत नाही साईडला असं हे करून गेलो आणि ते असं मागं पडलं. मी एवढं झाल्याने मी गेलो.